अकलोली येथील नैसर्गिक गरम पाण्याच्या कुंडामध्ये स्नान केल्याच्या नंतर आता आपण निघालो आहोत शिवमंदिराकडे। या ठिकाणी पुरातन शिवमंदिर आहे। शिवमंदिराच्या समोर असलेली ही दीपमाळ आणि या मंदिराचं बांधकाम फार पुरातन असून अतिशय सुंदर असं बांधकाम आहे। हे बघा मंदिर, हे शिवमंदिर आहे। शिवमंदिरात समोर दिसणारा हा नंदी, मंदिराचं बांधकाम अतिशय सुंदर केलेलं आहे। दगडी बांधकाम आहे आणि रंगरंगोटी छान केल्यामुळं मंदिर अगदी शोभिवंत दिसतं आणि निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर असल्यामुळं हे बघा किती छान वातावरण आहे। इथं पक्ष्यांची किलबिल सतत आपल्याला ऐकू येते, कारण पूर्ण परिसर हा झाडांनी वेढलेला आहे। कोकणातील परिसर आहे। आता जाऊ आपण मंदिरापुढे असलेला समोरच नंदी, असलेला हा महादेवाच्या पिंडीसमोर अतिशय असलेला हा देखणी नंदी, अशी अतिशय सुंदर नंदीची नंदीची मूर्ती आहे मूर्ती समोर। आहे। प्रत्येक महादेवाच्या मंदिरामध्ये नंदी बघा किती नंदी छान आहे असतोच, या ठिकाणी आणि एक सुद्धा आहे। संत दगडामध्ये कोरलेला हा नंदी आहे आणि समोर असलेलं हे कासव, महादेवाच्या समोर असलेलं कासव। शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। आता आलो पालघर जिल्ह्यातील अकलोली येथील हे शिवमंदिर आहे आणि अतिशय पुरातन असं शिवमंदिर आहे। हेमाड पद्धतीचं बांधकाम आहे आणि पिंड सुद्धा अतिशय उत्तम आहे। या ठिकाणी दर्शनासाठी येण्याचा योग आला आणि या मंदिराच्या समोर जे कुंड आहेत ते 3 कुंड होते। त्याला रामकुंड, लक्ष्मण कुंड आणि सीताकुंड असे 3 प्रकारचे कुंड समोर आहेत। ते आता तुम्हाला मी दाखवतो। आणि मंदिराची पूर्ण रचना बघा, अतिशय मजबूत पुरातन असं बांधकाम आहे, पूर्ण दगडी बांधकाम केलेलं आहे। तर असं आहे हे शिवमंदिर। चहूबाजूनं प्रदक्षिणा मार्ग आहे, म्हणजे आपण मंदिराला पूर्ण परिक्रमा प्रदक्षिणा करू शकतो। अतिशय सुंदर मंदिर आहे। आता आहोत आम्ही पालघर जिल्ह्यातील अकलोली या गावामध्ये आणि या ठिकाणी हे पुरातन शिवमंदिर आहे। या शिवमंदिरामध्ये दर्शनासाठी आलो होतो। बाजूलाच तानसा नदी वाहते आणि त्या तानसा नदीच्या किनाऱ्यावर असलेले जे गरम पाण्याचे कुंड आहेत त्या कुंडामध्ये स्नान करण्यासाठी आलो होतो। कुंडामध्ये स्नान केलं आणि बाजूलाच असलेलं, त्या कुंडापासून बाजूलाच असलेलं हे शिवमंदिर आहे। हे पुरातन शिवमंदिर आहे आणि या शिवमंदिराच्या समोर सुद्धा 3 कुंड आहेत आणि या 3 कुंडामध्ये सुद्धा गरम पाणी राहत होतं। आता यातलं पाणी कमी झालेलं आहे, परंतु हे 3 कुंड आहेत। याला एक रामकुंड, लक्ष्मण कुंड आणि सीताकुंड असे 3 कुंड या ठिकाणी सांगितले जातात। तर या कुंडाची आख्यायिका अशी आहे की राम, सीता आणि लक्ष्मण जेव्हा वनवासाला पंचवटीला आले होते तेव्हा या भागातील भक्तांसाठी स्नानाची व्यवस्था करण्यासाठी त्या ठिकाणाहून बाण मारून या ठिकाणी हे कुंड श्रीरामाने स्वतःच्या बाणाने निर्माण केले होते असं सांगितलं जातं आणि आजही ते कुंड आपल्याला इथं बघायला मिळतात। आज या ठिकाणी आलो आणि हे शिव मंदिर आहे पुरातन। या शिव मंदिरामध्ये सुद्धा दर्शन घेतलं। अतिशय सुंदर अशी पिंड आहे, खोलामध्ये आहे
आणि हेमाडपंथी पद्धतीचं अतिशय मजबूत असं दगडाचं बांधकाम केलेलं या मंदिराचं आहे. आणि मंदिराचा परिसर बघा, म्हणजे संपूर्ण पुरातन असं हे बांधकाम आणि परिसर सुद्धा आपल्याला दिसतो. आणि निसर्गरम्य ठिकाणी हे मंदिर आहे, सर्व झाडीनं वेढलेलं आहे. आणि त्या झाडीमध्ये असलेली ही सुंदर मंदिरं आजही आपल्याला बघायला मिळतात. या ठिकाणी दर्शन करण्याचा योग आला, या माध्यमातून आपल्याला सुद्धा दर्शन घडवण्याचा योग आला. माझं जे चॅनल आहे भारत परिक्रमा, या चॅनलवर आपल्याला या मंदिराचा व्हिडिओ बघायला मिळणार आहे. व्हिडिओ बघा, आवडला तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. चला.